नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे, या कर्जमाफीमध्ये बऱ्याचशा अटी व शर्ती व निकष लावल्यामुळे या कर्जमाफीमधून बरेचसे शेतकरी वंचित राहतील. त्यामुळे राज्यामध्ये आपला बऱ्याच ठिकाणी आंदोलन व शासनाला निवेदने देण्यात येत आहेत, हे आपण पाहिले आहे. आता याचा परिणाम म्हणून राज्य शासनाने या कर्जमाफीमध्ये बदल करण्यासाठी GR काढला आहे नवीन. तर या GR मध्ये नवीन बदल काय आहे, याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कर्जमाफीमध्ये बदल करण्यासाठी 3 GR काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिला बघा GR 17 जून 2026 रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत काढण्यात आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे. शास्त्रज्ञ यामध्ये पाहू शकता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेची अंमलबजावणी करीत असताना ती पारदर्शकपणे व प्रभावीपणे होणाऱ्या दृष्टीने आवश्यकतेनुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याची तसेच सर्व विभागांचे समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही एक पहिला GR आहे. त्यानंतर दुसरा GR बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत. तर शासन निर्णयामध्ये पाहू शकता की राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांना पीक कर्ज, पुनर्गठित अल्पमुदतीत कर्जांना NPA अकाउंट कर्जमुक्ती, एकवेळ समझोता योजना OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA खतावणी शिल्लक निश्चित केल्यास टक्केवारीप्रमाणे सूट देण्याच्या रकमेबाबत सोबतच वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. हा दुसरा GR आहे. यामध्ये असा आता त्यानंतर हा तिसरा GR बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. हा बघा सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत 17 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये पाहू शकता की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेले शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत. त्यांना देय असणारे लाभ विनाविलंब मिळावेत. योजनेची अंमलबजावणी पारदर्शकता व्हावी व योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ नव्याने पीक कर्ज पुरवठा करावा, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे. असा एक हा तिसरा GR. असे हे बदल होणार आहेत.